मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आहोत शिमल्यामध्ये। आज आपण शिमल्यापासून जातो आहे किन्नौरपर्यंत। रिपोंग-कियो म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी चाललो आहे। तर तिथून ट्रेकला सुरुवात होते। 250 किलोमीटरचा हा प्रवास आहे आपला। पण ह्या प्रवासाला जास्त वेळ लागणार आहे, कारण हा जो रस्ता आहे घाटातला रस्ता आहे, वेगवेगळा रस्ता आहे, डोंगरातला रस्ता आहे, उंचावरचा खालचा, असा बरेच प्रकार आपल्याला पाहायला मिळतील आजच्या ह्या प्रवासामध्ये। तर आता बाय द वे सकाळचे वाजलेत बरोबर 5 वाजलेत, मला दिसतंय का 5 वाजलेत बरोबर। तर जायचं पण आता पुढच्या प्रवासाला, शिमला ते किन्नौर गावातच पोचतो आपण। त्या प्रवासासाठी 250 किलोमीटरचा प्रवास 9-10 तास लागतील। आणि आता आपला बसने प्रवास आहे, त्यामुळे ह्या प्रवासात आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत। तर बघूयात काय होते। जायचं आपण पुढच्या प्रवासाला। सुप्रभात। बॅग आवरली, ती एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे माझी, ही भावाची बॅग। 3 बॅग घेऊन जायचं आपल्याला, बूट घालायचे। आता सकाळचे 5 वाजलेत आणि 5 वाजता इथं असं उजेडलं आहे, असं वाटते 6 वाजलेत सकाळचे। 5 वाजता कसं उजेडलं आहे बघा इथं, जसं की असं वाटते 6 वाजलेत। जाऊयात बाहेर। वाह, अल्टो। तर मित्रांनो, आता छोट्या गाडीने चाललो आहे आम्ही आमच्या बस स्टँडपर्यंत। तिथून बस आहे, बस पकडून आम्ही येणार मग त्या प्रवासाला। ही गाडी तिथल्या जवळच्या प्रवास आहे। आणि समोर बघा उजाडले कसं दिसते बघा, 5 वाजलेत। हे एकदम आपल्यासाठी आश्चर्य मी, सकाळी सकाळी एवढं उजाडलंय ते। इथं घरावर घर बांधले बघा, हे घर त्याच्यावर घर। चलो अजून पुढे काय बघायला मिळते बघूयात, अद्भुत। चलो, सुप्रभात। तर मित्रांनो, आता आपण आहोत बस स्टँडला। हिमाचल प्रदेशमधलं हे ठिकाण आपलं हे शिमलामधलं हे बस स्टॉप आहे, लक्कड बाजार, हो ना। ह्या बस स्टॉपवरून आपण चाललो आहे आता रिपोंग-कियोला, म्हणजे किन्नौरच्या तिथं जवळपास खाली बेसच्या तिथं। आता इथं बसचं चार्ट आहे, तुम्ही जर आलात कधी, आपले मराठी माणसं तुम्ही जर इथं आला तर त्या ठिकाणी शिमलामध्ये यायचं आणि तिथनं एक छोटीशी गाडी सकाळी रेंट करायची, 300 रुपये घेतो। इथे येऊन इथनं बस पकडायची आणि इथल्या बसने तुम्ही गेला की तुम्ही 8-9 तासामध्ये पोचता। सकाळचं कसं दिसते तुम्हाला, जर तुम्हाला आवडलं असेल तर आता पुढं सुद्धा आवडेलच तुम्हाला। बघूयात काय होतं। हे तर सुंदरच आहे। आता पाहिलं आपण शिमला, इथलाच भाग पाहिला एवढा, परंतु पुढचा भाग अजून खूप आहे। पण आपण सध्या आहोत हाय ॲटिट्यूडवर, तर जास्ती काय आपल्याला पुढचं पाहता नाही आलं। तर बाकी सकाळचे वाजले 5:30 आणि आता बघा उजाडले आपल्यासारखं 7 वाजल्यासारखं, आणि अजून गाडी येते, आम्ही वाट पाहतोय दोघंजण। जायचं आता पुढच्या प्रवासाला। तुम्हाला अजून दाखवतो मी, हे चार्ट आहे इथं, हिमाचल पथ परिवहन निगम शिमला, समय सराणी लक्कड बाजार। तर इथं यांचं बसचं टायमिंग आहे, तुम्ही हे सगळं फोटो काढू शकता याचा आणि वाचू शकता। चलो, भाऊ समोर आहे, समोर बॅग आहेत, दिसतं का चेहरा लागलेला, दिसते ह्या ठिकाणी दिसते तुम्हाला। तिथं लागलं आहे मला आत्ता, ड्रोन खाली लँडिंग करताना तसं पातं लागलं आहे। बघा ड्रोन सुद्धा कसं लागतंय, दिसत रक्त नाही आलं पण दुखतंय। मित्रांनो, आमच्या समोर गाडी आहे, गाडीचं एक टायर झालं पंक्चर, तो करतोय काहीतरी ड्रायव्हर काम। एक ड्रायव्हर, एक मित्र कोणतरी
तो आणतो टायर. आम्ही तर अडकून पडलो आहे काही वेळ. तर सुंदर ठिकाण आहे. आता माझी नेमकी पिशवी पण वरती आहे, तेव्हा मला सगळं साहित्य शूटिंगचं वरती आहे. मी तुम्हाला दाखवलं असते इथला परिसर. सुंदर डोंगर असे आलेत, डोंगरावर ढग असे आलेत. डोंगर का आधीपासून असेल. तर आता तुम्हाला एक झाड दाखवतो. कॅनॅबिस प्लॅनेट मराठीमध्ये याला म्हणतात, गांजा. अशी भरपूर झाडं आहेत तिथं, अनेक झाड आहेत. तर पोचूयात, बघूयात किती वेळ लागतो. हे काम झाल्यानंतर हात आम्हाला सोडणार तिथं 15-20 मिनिटं, आमची अर्धा तास मोडत होता. समोर तुम्हाला दिसतंय व्हाईट, हे आहे सफरचंद. आतमध्ये सफरचंदाची शेती आहे. हे हॉटेलच्या मागचा सीन आहे. हा ही व्हॅली आहे, व्हॅली किन्नौर व्हॅली अजून सुरू होणार आहे. अजून त्याच्या आधीच ही अशी छोटीशी नदी डोंगरातनं अशी जाते आहे. किती मोठी व्हॅली आहे बघा. आता इथं हॉटेलमध्ये काहीतरी डाळ आणि भात खाणार आहे आम्ही. समोर ते भाऊ बसलाय आणि हे काय सुंदर आहे. असं माझ्या डोंगर असं नजरेच समोर असं बघावं लागतं, असं वरती. म्हणजे हे तर मी खाली इथं आणि इथं बघावं लागतं. हा डोंगर समोरचा असंच करत जायचं पुढं. इथलं फेमस खाणं आहे डाळ आणि भात. खाली झालंय कन्स्ट्रक्शनचं काम. भारी चाललंय काम. इथले कॉन्ट्रॅक्टर भारी, कुठेही घर बांधतात. तुम्ही सांगा तिथं आम्ही बांधतो. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत पोवारीमध्ये आणि हा पोवारीचा ब्रिज आहे. इथं आमचा जो गाईड आहे तो येणार आहे, आम्हाला घेऊन जाणार आहे त्याच्या रूमवर. आता इथं होमस्टे असेल, इथं राहायचं आहे आता आपल्याला दिवसभर. आजची रात्र, आता दिवस म्हणजे आता 3 वाजलेत आणि इथं ऊन पडलं आहे. पाठीमागचा डोंगर आणि खूप सुंदर झालं वातावरण. आता इथं गरमी आहे खरं, अजून जरा जसं पुढं जाऊ तसं गरमी कमी होईल. तर आता जाऊयात होमस्टेला, तर आराम करूयात आणि बाकी बघूयात काय होते. आता उद्यापासून खरी सुरुवात आहे ट्रेकला. आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल उद्या, पण उद्याचे, परवाचे आणि 13वाचे 3 दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला फक्त पाहायला मिळणार नाहीत. त्याचं कारण मी ट्रेकमध्ये असणार, तिथं रेंज नसणार. तर आता खूप प्रवास केला, सकाळी 5 वाजल्यापासून आता 3 वाजेपर्यंत आम्ही प्रवासामध्ये होतो. मध्ये भात जेवण झालं. आता इथून आता बघू, आता इथं झोपायचं होतं, आराम करायचा. कंटाळा आला आहे. प्रवास 3 दिवस झाले प्रवास करतो आहे. आता उद्यापासून ट्रेक सुरुवात होईल, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतील. चलो बाय. तर मित्रांनो, आता आला आपण होमस्टेला. आमचे एक मुलगा तुम्हाला दिसते समोर, आता तो माझी बॅग घेऊन पुढं चालला आहे आणि मी त्याच्या पाठीमागे येतो. तर आता खूप वेळ झाला. आम्ही ॲक्च्युली तिथून चालत आलो आहे. तर तो ब्रिज दिसला तुम्हाला, तर ब्रिजपासून आम्ही चालत तिथपर्यंत आलो आणि 2 मुलं दिसली आम्हाला. यांच्यावर आम्ही आता इथपर्यंत आलो आणि हे घर आहे यांचं. आता या ठिकाणी थांबलं आहे. आता आजचा दिवस राहिलाच नाही. आता संध्याकाळचे 3 वाजलेत, 3-4 वाजलेत आता ॲक्च्युली. तोपर्यंत आमचा वेळ गेला. तर आता आम्ही तिथं बसणार निवांतपैकी, हा नजारा पाहणार. खूप मस्त सीन आहे या ठिकाणी. मागं डोंगर आहे, तिकडं डोंगर आहे, सगळ्या ठिकाणी डोंगर. यांचं घर असं डोंगराच्या मध्ये आहे आणि यांचा फिटनेस बघितला, बापरे बाप, म्हणजे आपल्याला लाजवल असा फिटनेस ह्या सगळ्या ह्या 2 मुलांचा. स्कूलमध्ये जातात, गावामध्ये स्कूल आहे, घरात वायफाय, म्हणजे ॲक्च्युली खूप लांब वाटतं आपल्याला, पण एक कनेक्ट झालेलं ठिकाण आहे. कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे या ठिकाणी. तर बघूयात काय होतं आहे.
आता तुम्हाला इथल्या काही गोष्टी मी दाखवतो थोड्या वेळात. आता आराम करणार आहे काही वेळ, नंतर मग तुम्हाला या गोष्टी इथल्या दाखवतो. चलो बाय. तर मित्रांनो नमस्कार. अभी मैं कहूँगा वैसा आपको बोलना है. क्या बोलना है? नमस्ते ऐसा वहाँ देखो. नमस्ते. आज मित्रांनो, नमस्ते मित्रांनो. माझं नाव. माझं नाव क्या नाम आहे तुम्हाला? इलेश. इलेश. माझं नाव माझं नाव इलेश. इलेश. मी तुमचं माझ्या गावात स्वागत करतो. स्वागत करतो. इसका मतलब ये हो गया, मेरा नाम इलेश, मैं मेरे गांव में आपका स्वागत करता हूँ. ये मराठी, सब मराठी लोग हैं हमारे, सबके लिए बोलना. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. छत्रपति शिवाजी महाराज की जय. ओके. अभी बताओ तुम्हारे गांव के बारे में बताओ. इस गांव का क्या नाम है? इस गांव का नाम पोवारी है. अच्छा, तुम्हारा इस गांव के बारे में तुम्हें क्या मालूम है, बताओ. इस गांव में जो है हमारे देवता जी महाकाल, वो यहाँ पर आते हैं और कभी कभार जाते हैं. यहाँ पर जब आते हैं तो सब दर्शन करने के लिए आते हैं. यहाँ से जाते हैं. और इस दिन यहाँ मंदिरों पे भगवान जी के कुछ पुराणों में नाम लिखे हैं. अभी पिताजी तुम्हारे क्या करते हो? क्या पिताजी का क्या प्रोफेशन है तुम्हारे? मेरे पिताजी वो माउंटेन गाइडर है और कैंप चलाते हैं. पिताजी कितने बार गए किन्नौर कैलाश? 500 बार. और तुम कितने बार गए हो? मैं एक बार गया हूँ. किन्नौर कैलाश तुम जा सकते हो ना? हाँ जा सकता हूँ. सबको कोई भी जा सकता है? हाँ जा सकते हैं. कोई प्रॉब्लम नहीं आता ना? हाँ. और ये सामने वाला ये गांव कौन सा है? हमारे पीछे जो गांव है, हमारे ये गांव नहीं है, सिटी है. सिटी है. क्या क्या है उसमें? इधर शॉप्स हैं और मेरी इधर मामू की शॉप है एक, पिज्जा राम करके. अच्छा. और तुम्हारा यूट्यूब चैनल है, उसके बारे में बताओ. ब्लेज गेमिंग मेरा चैनल है, ब्लेज गेमिंग 234. उसमें मैं अपनी सारी गेमिंग्स की वीडियोस डालता हूँ. आगे जाके तुम क्या करोगे? इस गांव का ब्लॉग करोगे, वीडियो बनाओगे और लोगों को दिखाओगे? और हर रोज बनाओगे? ये तो नहीं पता, एक दिन गेमिंग ऐसे हो सकता है. तुम हर रोज वीडियो बनाओगे इस गांव का, तो ये वीडियो को आप तुम्हारे चैनल को ये सब लोग सब्सक्राइब करेंगे. ठीक है. बनाओगे? हाँ. हर रोज वीडियो बनाओगे? हाँ. इस गांव का. पर पेपर चल रहा है आजकल तो. जब पेपर नहीं होगा तब बनाओगे? हाँ. तभी ये सब लोग सब्सक्राइब करेंगे. ठीक है. अब जब वीडियो बनाओगे तब क्या बोलोगे शुरुआत में? छत्रपति शिवाजी महाराज की जय. ऐसा बोलोगे? छत्रपति महाराज की जय. ऐसा बोलना, क्योंकि ये सब लोग हैं ना, सब मराठी लोग हैं और मराठी में बात हो सके तो एक कभी कभी करना. तर मित्रांनो, हा इथला मुलगा आणि जे गाईड आहेत त्यांचा मुलगा. तर ह्या ठिकाणी त्यांचं एक घर आहे, होमस्टे आहे. ह्या ठिकाणी आम्ही राहिलो आहे. आता हे जे वडील आहेत त्यांच्याबरोबर मी जाणार आहे आता 3 दिवस ट्रेक करण्याकरता. तर आमचं खाणं पिणं कॅम्पिंग वगैरे ते करणार आहेत. आत्ता पण जेवण वगैरे सगळं ते करणार आहेत. आणि आता हे मुलं आहेत, ह्यांच्यावर आपण जाऊयात. आता इथं गाव आहे, त्या गावात जाऊयात आणि बाकी या मुलाचं चॅनलचं हे करतो, त्याला सबस्क्राईब नक्की करा, त्याचं मनोबल वाढवा. तो नवीन नक्कीच व्हिडिओ करेल या गावातले, जसं मी त्याला सांगणार आहे. तसं तुम्हाला इकडलं निसर्ग पाहायला मिळेल इथं बसल्या. तर जाऊयात आपण आता पुढच्या त्या ठिकाणी. इथे एक गाव आहे, इथे एक